नमस्कार मंडळी, मिलिंद बनवारी किंग या आपल्या चॅनल में स्वागत आहे। आज आपण करणार आहोत दह्याची कढी। साहित्य बघून घ्या। आपण कढीपत्त्याची 4-5 पानं घेतलेली आहेत, कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतलेली आहे, बेसन 1 चमचा, थोडीशी हळद, खोबरे आपण घेतलेले आहे ओले, मिरची, आले, लसूण व आपण दही घेतलेले आहे। आता हे खोबरं आणि मिरची, लसूण, आले हे आता आपण मिक्सर लावून घेऊया। ते बघा आपण मिक्सरला वाटून घेतलं आहे सर्व हे। आता आपण कढई गरम करून ठेवूया। आता आपण कढईत तेल घालून घेऊया। आता आपण यामध्ये मोहरी घालून घेऊया, जिरा घालायचा, कढीपत्ता आणि हिंग। त्यात हे आपण जे मिक्सर वाटून घेतलं आहे त्यात घालून घेऊ। यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं। थोडंसं पाणी घालून घेतलं आपण यामध्ये। आपल्या गरजेनुसार पाणी घालायचं। त्यामुळे आता हे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आपण। आता आपण हे मंद आचेवर ठेवायचं, याला जास्त उकळी फुटायला द्यायची नाही। नंतर आपण यामध्ये मीठ आणि चवीनुसार थोडी साखर घालून घेऊ। आता यात जास्त उकळी यायला द्यायची नाही आपण, यामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि थोडी चवीनुसार साखर घालायची। जर तुम्हाला साखर आवडत नसेल साखर घालू नका। बस आता हे आपलं झालेलं आहे। 1-2दा ढवळून घ्यायचं। आपली ही दह्याची कढी तयार झालेली आहे। तर आपली ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि करून पहा। आणि आपला चॅनल मिलिंद बनवारी किंग लाईक करा आणि सबस्क्राईब करा।